रे स ग म प म प ग म ग रे सा. आम्ही कसं वागायचं आई? हा? आम्ही जीवनात कसं वागायचं? आता असं तर हेच कडीला काढायचं. हेच जे आहे हे खरं कडीला काढायचं. म्हणजे बोलायचं दुसरं कोणतंच कोणाचं काही म्हणायचं नाही. आपल्याला काय करायचं? हं? हा. हं. पाणी ठेवा बाबा महाराज ठेवा बरं पाणी. आंघोळ करते जेवण करा क्या. करतो बाई. तुमचं ऐकू द्या बाई. आहे. परत आम्हाला भेटणं कधी होईल? कधी दर्शन होईल तुम्ही तुमचं? किती ज्ञानाचे सागर जाय पासल्या पामरानं काय सांगावं तुम्हाला. ज्ञान म्हणजे तुमच्यापाशी सगळं आहे. भांडवल भरलेला ते खर्च करू नका वाईट. चांगला करा खर्च आणि निभवा म्हणजे ह्याच्यात महत्व आहे. माई, ह्या वयात हं, इतका साधापणा हं. मी नाही बघितला कुठं, जसा तुमच्यात आहे. कुठंच नाही बघितला. हे कसं काय तुम्ही टिकवलंय एवढ्या वयापर्यंत? अरे काय सांगा आता. एकच ज्ञान म्हणजे काय असतंय, आपली जीवाचा घड येते. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं. मग मी देवाला म्हणते, जन्म घातलायस तू माझा, मला लेक दिली नाहीस, बहीण दिली ठुली नाहीस, माय जन्मताच मारलीस, आणि मग मी जगायचं कशावर आता. तू बाप आहेस, तूच मा आहेस, तूच सगळं गोत आहेस माझं. हे बघ सारा देश हिंडून हिंडून पोटासाठी मी काढलाय आणि शेवट तुझ्या पायापाशी आलो. तुला कसं करायचं ती कर, पक्षी मला काय कर. पोटात कळ निघाली. कळ निघाल्या बरोबर हे सगळे नाका डोळ्यात चणचण असे करून. का हो बाई, काय झालं बाई? नाही काय नाही बरं. कळ निघाल्या पोटात माझ्या. जरा पाणी गरम करून दिलं त्याने, पिलं. मी आम्हाला तसं करू. हे बघ काही बी केलंस माझं कुणी नाही. चांगलं तरी तुलाच करायचं आणि वगळं तरी तुलाच करायचं. पक्षी माझ्या दोन गोष्टी सांभाळावं. रस्ता चांगला दे आणि चांगल्या वाटण चांगला मार्ग दाखव मला. तू माझा मायबाप आहेस. माझ्या मायबापाची मी आशा केली, मला त्याची गरज नाही. मायबापाची जन्म दिला निघून गेली. कोण आहे आता? वा. तू आहेस. तुला कसं काय तू इसता तुझं नाम आहे का नाही त्याला माहीत. म्हणलं वा. तुलाच माहित. वा. माझ्या बळ हाय का नाही सगळं तुला माहिती. तू माझ्या समोर खरं वाटतं बटाट बोलणं असलं विचारावं आता. काही नको म्हणायचंच नाही. आपल्या आपल्या मना ध्याना म्हणजे आपल्या रात्रंदिवस बाबा तू आहे. एवढे सगळं घेऊन हे घालायची आणि आम्ही काय केलं तुझं. बरोबर. पक्षी रस्ता चांगला दाखव, जायचा रस्ता चांगला दाव आणि मार्ग जाऊन ने मला. तसं नेऊ नको. माझं कोणी नाही बाबा. माझा लेक म्हणला, बाई काय तुला कमी आहे सांग मला. कमीची गोष्ट नाही. म्हणजे जर उड्यात पण सकाळ झाली तर कोण करील. ऐका लेक, ऐका बाई. बरोबर. मग हे अवघड आहे. माझा 12 वर्ष धुतलाय बाई तू. मी आज तुझा स्वतःनं धुईन. हा. चंद्रबाईला नेऊन धुवून आणीन हा. आणि वाळू घालीन. हा. लांब आहे तर म्हणते बाबा. जवळ आल्यावर कोणी म्हणत नाही. म्हणतंय का मला सांगा सत्य तुम्ही. आहे. मग महाराज हसले तुमच्या. बरोबर आहे. बाई मी वास घ्यायचा नाही, काही करायचा नाही ग. मी त्याला म्हणते मला ती येळ येऊ देऊ नको. बरोबर. आतापासून मी म्हणलं अर्ध्या भाकरीवर राहते मी. पुन्हा कोरभर खायची नाही. आणि मग मला काय शाळ काय होईल. मग पोटा फुटतं मग तू कर. शेवटला काय करू मी. खरंय. मग झाली एक म्हणला, बाई तुला सांगत मोहरलं धोरण तू आधी सांगतेस. म्हणजे तुला सगळं माहिती आहे, कळत आहे. हा. आणि तू काही काळजी करू नको त्याची. काळजी त्याची मला आहे, मी करतो. बाबा
एखादा तू कुठे गेला मी मेले इथं तर कश कर बरोबर. जात नाही मला कसा लांब धाडी आणि मी कसा जाईन लांब मोरचं काही सांगायत नाही काय होणार आहे काही सांगायचं आपल्याला बरोबर. माय तुमच्या तुम्ही जेवायचं बघा माझी मी कट्टर बाबा अंघोळ काही नाही एवढे 2 शब्द माझे सांभाळा हा खरं आणि खोटं खरंच जे आहे ते टिकत आहे खोटं आहे ते टिकत नसतंय बरोबर. 2च गोष्टी तरले मी दुसऱ्या नाही कशा वा. कोणाचं घ्यायचं नाही द्यायचं नाही मागायचं नाही काही नाही मला ही नाही म्हणायचं नाही आप्पा आणून देते घरी माझ्या माय अरे बाबा या गॅस टाकला आमचा गॅस जाऊन होता नाही भाई. बाई पाणी सुले मी तिला आता एक विचारतो. नामजप हा देवाचं नामस्मरण हा. याच्याबद्दल काय ते सांगा. त्याच्यावरच चालायचं बर. त्याच्यावरच तरतंय म्हणून दुसरं कशावर नाही आपल्याला तुकाराम महाराजाकडे बघायचं आपण कसं काय केलंय. होय. 14 लोकांचा आणि मग 14 लोक आहेत खाली बायाच 4 जणी आहेत आणि एवढे लोक घ्यायला मी म्हणत तुला आता कसं होत होईना एखाद्या 2 काकाला घेऊन उडी मारतोस मला मग मला एकटीला काय जण नाही यायला तुला अवघड आहे का काहीच नाही खरं असं तर नाही खोटाशा नेऊ नको हे म्हणते मी वा. मग बाय आता कशाला करू रे बाबा अरे बा नग माझे तिथं चला बाई रामकृष्ण हरी. ए दूध नेऊन गेलं की पांडुरंगाला पाहू दे बाबा माझ्या कशाला रे